हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशनात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 2 जून 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची द्वितीया तिथी आहे. रात्री 7 वाजून 2 मिनिटांनंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे. रात्री 10 वाजून 6 मिनिटांनंतर पूर्व आषाढ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो साध्य योग आहे. सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनंतर शुभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. रात्री 7 वाजून 2 मिनिटांनंतर वनिज करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे मित्रांनो. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडली मध्ये शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षरात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरो शिव शिव शंभो रात्मया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावादी 66 संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे भौम वासरे मूळ नक्षत्रे साध्य योगे सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनंतर शुभ योगाला सुरुवात होईल. शुभ योगे गरज करणे द्वितीय शुभती तो वीरगोत्रात उत्पन्न विकडप्पा मोपात दुर्दक्षद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 16 मिनिटांपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर रात्री 7 वाजून 2 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, या मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर कृपया आपण या व्हिडिओ लिंकद्वारे ते प्राप्त करू शकता मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही आहे मित्रांनो. आज दिनविशेषमध्ये द्वितीय श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर जे होम हवन यज्ञ याग आहेत ते आपण केव्हाही करू शकता, पण नव्याने आपल्याला आज सुरुवात करता येणार नाही मित्रांनो. राहू काळ दुपारी 3 वाजून 4:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा शक्यतो आपण या काळामध्ये विशेष किंवा महत्वाची कामे न करता रेग्युलर कामे करावी, जेणेकरून आपल्याला अपयशाचा सामना करावा लागणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आजच्या पंचांगास
महत्वाची टीप अशी आहे की कोणत्याही प्रकारचे अशौच आले असता आपले देवघर पूर्णपणे नवीन वस्त्राने झाकून घ्यावे मित्रांनो. आतले कुठलेही देवता आपल्याला दिसायला नको, नजरानजर व्हायला नको. सकाळ संध्याकाळ मात्र देवघरासमोर आपल्याला दिवा अवश्य लावायचा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. मग अशौच किंवा ऋतू मती स्त्री जी असते ती आपल्या कुटुंबामध्ये एक असेल, दोन असेल, तीन असेल, तर त्या त्या वेळेला आपल्याला त्या त्या वेळेस हे अशौच नियमाचे पालन अवश्य करायचे आहे मित्रांनो. यामध्ये पूजा आपण किती दिवस करणार आहोत या संबंधी विचार करू नये मित्रांनो, पण अशौच नियमाचे पालन करावे, कारण त्यामुळे आपल्याला दोष लागतो मित्रांनो. पुण्य तर राहिले बाजूला मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी समाप्त करीत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.